श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. देव तुमच्यासाठी ते चमत्कारिक आशीर्वाद घेऊन स्वतः तुमच्यापर्यंत हा संदेश देत आहेत. तो तुम्ही शेवटपर्यंत हे मार्गदर्शन ऐकावे अशी देवाची इच्छा आहे. देव तुमच्या त्या मागितलेल्या प्रार्थनापूर्वक केलेल्या विनंतीला मान सन्मान देऊन तुमच्यासाठी चमत्काराद्वारे ते तुम्हाला देणार आहेत. त्यासाठी तुम्ही सज्ज असावे अशी देवाची इच्छा आहे. पुढील काळात तुमच्यासाठी ते सुख, ते आनंद आणि ती भरभराट देव स्वतः तुम्हाला देत आहेत. तुम्ही त्यासाठी देवाची खूप प्रार्थना केली आहे. तेव्हा आता देव तुमच्यावर प्रसन्न आहेत. तुमचे कर्म देखील देवानी पाहिले आहेत. ते योग्य मार्गावर पुढे चालवत राहा, कारण त्यातूनच तुम्ही ते सर्व काही सुखाचे क्षण आणि ते ऐश्वर्य प्राप्त करू शकाल. देव म्हणतात, तू जेव्हा कर्मात मन लावतोस आणि तुझ्या कर्मात ते चांगले कर्म करतोस, तू जेव्हा तुझ्या हाताने कुण्या भुकेल्याला अन्नदान करतोस, तेव्हा माझा असा चमत्कारिक आशीर्वाद तुझ्यापर्यंत येतो, ज्याची तू कल्पना देखील केलेली नसते. देव तुमच्यावर तेव्हा त्या क्षणाला खूप आनंदाचा वर्षाव करू इच्छितात, कारण तुम्ही तेव्हा एखाद्या भुकेल्याचे अन्नदान करून मन संतुष्ट केलेले असते. तेव्हा असे चांगले कर्म करत राहा अशी देवाची इच्छा आहे. देव म्हणतात, तू जेव्हा जेव्हा चांगल्या कर्मांद्वारे पुढे जाशील, तेव्हा माझा दैदिप्यमान आशीर्वाद आणि चमत्कार प्राप्त करशील. देव म्हणतात, त्या क्षणापासून तू निश्चिंत राहा. तुझ्यासाठी कोणीही ते वाईट विचार करणार नाहीत. तुझ्या जवळ ते वाईट लोक मी येऊ देणार नाही, जे तुझे भले करू इच्छितात आणि तुझ्यासाठी सकारात्मक विचार ठेवतात. त्यांनाच मी तुझ्यापर्यंत येऊ देईल. देवाचे अमूल्य मार्गदर्शन तुम्ही प्राप्त करत आहात. देव तुमच्यासाठी ते आशीर्वाद आणि ते चमत्कार घेऊन स्वतः तुमच्यापर्यंत येत आहेत, कारण देवाने तुमची चांगली कर्म पाहिली आहेत. देव म्हणतात, बाळा, मनाला निशंक ठेव, कारण तू जर सच्चा आहेस तर मी तुझ्या सोबत आहे. मी तुझ्या सदैव पाठीशी आहे. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वचनावर निरंतर विश्वास ठेव. मी तुला कधीही हारू देणार नाही. तू जे काही कार्य करत आहेस त्यात तू यशस्वी होशील. माझा आशीर्वाद तुझ्यासाठी निरंतर कार्य करत आहे. आम्ही तुमच्यासाठी नेहमीच इथे उपस्थित आहोत. तुम्ही जेव्हा नामस्मरणाने आमच्याकडे येता, तेव्हा आमचा आशीर्वाद तुमच्यासाठी कार्य करतो. देव देवाच्या आशीर्वादाने आणि आनंदाने तुम्हाला परिपूर्ण करू इच्छितात. तुमच्यातील ते भीती वाटणारे दुःख, ती काळजी, ती चिंता आणि ते दारिद्र्य जाळून टाकून तुमच्यासाठी प्रेमाचा, आनंदाचा वर्षाव करू इच्छितात. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादाने तू परिपूर्ण होऊन सुखी होशील, कारण तू चांगले कर्म करत आहेस. मी तुझ्यावर लक्ष ठेवून आहे. बाळा, तू योग्य मार्गावर चालत राहा. तुला कोणतीही कमतरता पुढील काळात येणार नाही आणि जाणवणार देखील नाही. तुम्ही माझे सामर्थ्यशाली आणि शक्तिशाली बाळ व्हावे अशी आमची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही त्यांना मदत करावी ज्यांना ती आवश्यकता आहे. त्यासाठी
माझा सक्षमतेचा आशीर्वाद मी तुला देऊ इच्छितो आणि इतका सक्षम बनवू इच्छितो की तू इतरांची मदत करू शकशील. देव म्हणतात, तू आमच्या आशीर्वादाने परिपूर्ण आयुष्य जगू शकशील. तुझ्या विरोधात कोण आहे हे पाहू नकोस, कारण मी त्यांना तुझ्या जवळ देखील भटकू देणार नाही. बाळा, तू ज्या काळी स्वतःला कधी अयशस्वी प्राप्त करतोस, तेव्हा मी तुला माझ्या धैर्याचा आशीर्वाद देत असतो. मी तुला एखाद्या कोपऱ्यात पाहू इच्छित नाही, उलट मी तुला एखाद्या अशा उंच ठिकाणी पाहू इच्छितो जिथे तू काहीतरी खूप चांगले कर्म करताना मला दिसशील. देव म्हणतात, मी तुझ्या हातातून खूप काही चांगले कर्म करून घेणार आहे. त्यासाठी सज्ज राहा. देवांचा असा चमत्कारिक आशीर्वाद तुला प्राप्त होणार आहे, ज्यामुळे तुझे नाव अलौकिक होईल. तुझ्या हातून ते दिव्य घडवून येईल. तुम्ही कधीही एकटे नाहीत हा विचार सोडून द्या. नकारात्मक ऊर्जेला मनात प्रस्थापित करू नका. त्या ठिकाणी आमचे दिलेले चांगले विचार आणि चांगल्या कृतींचा अवलंब करा. जीवन सुखमय होईल. देव म्हणतात, अरे बाळा, एकदा जर प्रयत्न करून यश आले नाही तर स्वतःला खाली पाहू नकोस. परत प्रयत्न कर. मी तुझ्या पाठीशी उभा आहे. भिवू नकोस, कारण जेव्हा तू प्रयत्न करशील तेव्हा तू मला पाठीशी उभा पाहशील आणि त्या प्रयत्नात स्वतःला यशस्वी होताना पाहशील. देव म्हणतात, जर तू माझ्या चमत्कारांचा आशीर्वाद प्राप्त करू इच्छितो तर तुला एका ठिकाणी थांबून जमणार नाही. तुला प्रयत्न देखील करावे लागतील, कारण त्या प्रयत्नांतून तू जे यश प्राप्त करू इच्छितो ते मी तुला देऊ इच्छितो. कारण बाळा, मी तुझा देव तुझ्या नेहमीच पाठीशी उभा आहे. तेव्हा निश्चिंततेने आपले कर्म करत पुढे चालत राहा. मी तुमची शेवटपर्यंत साथ देणार आहे. यावर विश्वासाने पुढे चालत राहा. तुमचे ते ध्येय गाठण्यासाठी माझा आशीर्वाद पुरेसा आहे. तुम्ही धैर्याने पुढे चालत राहा. परमेश्वर तुम्हाला सांगू इच्छितात की तू खूप चांगल्या जीवनासाठी तयार करण्यात येत आहे. तुला ते माझे मौल्यवान मार्गदर्शन प्राप्त होऊन तू ते जीवन खूप चांगल्या तऱ्हेने, उत्तम तऱ्हेने जगण्यासाठी बनला आहेस. मी तुझा निर्माता आहे. मी तुला निराशेकडून आशेकडे नेत आहे. तेव्हा तुझ्यासाठी ते सर्व काही घडणार आहे ज्याची तू स्वप्न पाहत आहे. तुझ्यातून ते भयंकर दुःख, चिंता, भीती, दारिद्र्य पळून जाईल. माझा आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. विश्वासाने वाटचाल सुरू ठेव. तुझे भाग्योदय जवळच आहे. तेव्हा प्रयत्न करायला चुकू नकोस. देव म्हणतात, वेळोवेळी मी तुझ्या पाठीशी उभा राहून तुला जीवनात काय निर्णय घ्यायचे आहेत यासाठी मार्गदर्शन करेल. तुला तो मार्ग दाखवेल ज्यावर तू चाललास की तुला ते सर्व काही इच्छित प्राप्त होईल. तुझी प्रगती देखील होईल. तोच मार्ग मी तुला दाखवील. तुमचा देवावर विश्वास आहे ना? मग तुमचा देव तुमच्यासाठी ते आनंदाचे क्षण, तुमच्यासाठी ती शांतता आणि तुमच्यासाठी ते प्रेमळ नाते तयार करत आहे. यावर विश्वासाने पुढे चाला. तुमच्यासाठी ते चमत्कार ठेवले आहेत जे तुम्हाला मार्गात प्राप्त होणार आहेत. तुम्ही ईश्वराची
सुंदर निर्मिती आहात, तेव्हा मनात निराशेचे विचार असतील तर ते या क्षणाला काढून टाका आणि देवांच्या चरणावर सोपवून द्या. देव तुम्हाला कुठेही निराशा ठेवणार नाहीत. तुम्ही जे काही इच्छित आहात ते तुम्हाला पुढील काळात प्राप्त होणार आहे. तुम्ही जे केलेले प्रयत्न आहेत त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. देव म्हणतात, कुठल्याही क्षणी तू एकटा नाहीस बाळा. मी सदैव तुझ्या सोबत, तुझ्या पाठीशी उभा आहे. तुला तो आनंद प्राप्त करून देण्यासाठी माझा दैदिप्यमान आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहेत. ते चमत्कार तुझ्या मार्गात तुला प्राप्त होतील. तू चालत राहा. जेव्हा तू निर्णय घेऊन पुढे चालशील तेव्हा तुला ते दुःख, यातना संपलेल्या जाणवतील आणि देवाचा असा आशीर्वाद प्राप्त होईल ज्यात तुझे सर्व कार्य योग्य निर्णयाद्वारे तू पूर्ण करशील. देव म्हणतात, या क्षणाला देखील मी तुझ्या जीवनात तो आनंद, ती भरभराट, ते ऐश्वर आणि ते काही सुखाचे क्षण जे तुम्ही तुमच्या नात्यासोबत घालवू इच्छिता ते मी तुला सहजतेने प्राप्त करून देईल. तू माझ्याकडे विनंती केली आहेस त्या इच्छा देखील तुझ्या पुढील काळातच तुला प्राप्त होतील. विश्वासाने शेवटपर्यंत हा संदेश जो कोणी ऐकेल त्याचा भाग्योदय लवकरच होईल. देव म्हणतात, मी तुझा कर्ता आणि करविता परमेश्वर आहे. तू माझ्यातूनच निर्माण झाला आहे. तेव्हा इतकी काळजी करणे थांबव, कारण मी तुझ्यासाठी तो निर्णय घेतला आहे. तुला ते सर्व काही प्राप्त होणार आहे. तेव्हा त्यात खूप काही परिवर्तनासकट तुझे जीवन सामर्थ्यशाली आणि आनंददायी होणार आहे. यात शंका घेऊ नकोस. तू माझा प्रिय बाळ आहेस. मी तुझ्यासाठी ते सर्व काही करायला तयार आहे. तू त्या मार्गावर चालत राहा. कर्माला गती दे. कर्म चुकवू नकोस. मोठ्यांना तो सन्मान दे आणि मोठ्यांना तो मान दे. जेव्हा तुझे मोठे तुला तो काही मार्ग दाखवतात तेव्हा माझ्या इच्छेनेच ते तुला तो मार्ग दाखवत असतात. तेव्हा योग्य त्यांचा सन्मान ठेव. लहानांना ते प्रेम वाट, कारण तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनात जे काही प्रदान करता तेव्हा ईश्वराचा नियम आहे, सृष्टीचा नियम आहे. जे तुम्ही द्याल ते तुम्हाला दुपटीने प्राप्त होईल. तेव्हा आनंद वाटायला शिका. छोट्या छोट्या गोष्टीत आनंद पाहायला शिका. तेव्हा तुम्ही तो आनंद दुपटीने प्राप्त कराल. देव म्हणतात, शेवटपर्यंत तू माझ्या भरोशावर राहू शकतोस. मी तुला कधीही एकटा सोडणार नाही. मी तुझ्या सोबत शेवटपर्यंत राहून तुला ते अमूल्य मार्गदर्शन करणार आहे. तेव्हा धीर सोडू नकोस. संयमाने पुढे जा. तुझ्यासाठी ते सर्व काही घडणार आहे. त्या अनपेक्षित गोष्टी तुझ्याकडे येत आहेत. ते आनंद तुझ्याकडे येत आहे, कारण माझा चमत्काराचा दिव्य आशीर्वाद तू प्राप्त करत आहेस. ते तुला हवे आहे ना? मग ते तुला नक्कीच प्राप्त होईल. देव म्हणतात, माझ्या वचनांवर विश्वास ठेव. जेव्हा मी तुला काही वचन देतो तर ते सत्यात उतरण्यासाठी, तुझे जीवन सुधारण्यासाठी, तू केलेल्या प्रयत्नांना यश देण्यासाठी माझे वचन तुझ्यासाठी नेहमीच उपयोगी आहे. तेव्हा विश्वासाने पुढे चालत राहा. तुम्ही चांगले कर्म करा. वाईट कर्मांपासून नेहमीच लांब राहा. पाप करण्यापासून नेहमीच माझे आशीर्वाद तुम्हाला रोखतील. तेव्हा पापाकडे वळू नका.
सुखाकडे वळण्यासाठी तुम्हाला चांगले कर्म करावे लागतील. तुम्ही जेव्हा तुमच्या जीवनात जे काही चांगले कर्म करता, कुणाबद्दल चांगले विचार करता, तेव्हा माझा आशीर्वाद तुमच्यासाठी नेहमीच कार्यरत असतो. माझा आशीर्वाद तुमच्यासाठी निरंतर आहे आणि मी देखील तुमच्यासाठी निरंतर इथे आहे. तुम्ही प्रार्थना करत राहा, नामस्मरण करत राहा. मी सदैव तुमच्या पाठीशी उभा आहे, तुम्हाला मार्गदर्शन करायला. देव तुम्हाला या क्षणाला सांगू इच्छितात की ज्यांना दृष्टी नाही त्यांना मी ती दृष्टी प्रदान करतो. ज्यांना ती काही भीती वाटते त्या भीतीतून मी त्यांना बाहेर काढू इच्छितो. ते माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण होतील, जे माझ्याकडे जी काही इच्छा या क्षणाला मागत आहेत. देव म्हणतात, जर तू माझ्याकडे कुणासाठी प्रार्थना करत असशील तेव्हा मी तुला ते होण्याचा आशीर्वाद देऊ इच्छितो. ते तू स्वीकार कर. ते तुमच्यासाठी घडणार आहे, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, माझ्या आशीर्वादामुळे आणि माझ्या चमत्कारामुळे तुझ्यासाठी ते अशक्यही शक्य होणार आहे. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है या वाक्यावर आणि या वचनांवर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला ते माझे आशीर्वाद नक्कीच प्राप्त होतात. आज जो कोणी हा संदेश शेवटपर्यंत ऐकला आहे त्यांना श्री स्वामी समर्थ माऊलीची कृपा निरंतर प्राप्त हो. त्यांच्या जीवनात ते आनंद क्षणोक्षणी येवो. त्यांच्या सर्व काही मनोकामना आणि इच्छा त्यांना लवकरात लवकर प्राप्त हो, ही स्वामीचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नामस्मरणाने तुम्ही देवाची प्राप्ती सहजगत्या करू शकता. तेव्हा नामात राहणे सर्वश्रेष्ठ आहे. देव तुमच्या पाठीशी उभे आहेत. तेव्हा तुम्ही नामस्मरणाने देवाला प्राप्त करावे आणि तो आनंदही प्राप्त करावा. जे कोणी ईश्वरावर भगवंतावर संपूर्ण विश्वास ठेवतात तेव्हा देव त्यांच्यासाठी अशक्यही शक्य करतात. त्रिवार सत्य. देवावर संपूर्णपणे श्रद्धा ठेवा. देवाला नामस्मरणाने आणि प्रार्थनेने मनापासून हाका मारा. देव तुमच्या प्रत्येक इच्छेचे आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर तुम्हाला प्राप्त करून देतील, यावर विश्वास ठेवा. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.